ना उजाळा देणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। आज ग्रँड फिनालेचा दिवस, शेवटचा आणि अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय। एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। स्टार्ट ऑफ द मॅच, पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कुणाल आम्हाला दर्शवत आहेत। जय, समीर पाटील अँड दीपेश। पहिला चेंडू समीर पाटीलचा, चेंडू निघून जाईल। यावेळेला आपण पाहू शकतात मिडॉनच्या क्षेत्रामध्ये तत्पूर्वी चेंडूला फील्ड करेपर्यंत 2 धावा डेफिनेटली मिळतील। दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 2च्या घरामध्ये जाऊन पोहोचली जाते, कारण एक एक धाव क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास आहे। एक एक धाव म्हटलं की क्रिकेटमधील खेळाडूंचा ऑक्सिजन तयार झालाय। तर एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये, आणि क्रिकेट हा खेळ तुम्हा आम्हा सर्वांचा श्वास झालेला आहे। पुन्हा एकदा गोलंदाज समीर पाटीलच्या बॅट मधून निघालेला हा बिग ब्लास्ट, मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट केला, सरळ चेंडूला फेकून दिला। टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट। व्हॉट अ शॉट, 6 धावा। थँक्यू। धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर। षटक क्रमांक पहिला 2 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झाला आहे। खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये माझ्या समवेत मनीजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये। समीर पाटीलचा हा फटका मात्र यावेळेला शॉर्ट अंपुलचा फटका पाहायला मिळतोय। तेवढं बॅटचं एलिव्हेशन व्यवस्थित नव्हतं, परंतु 2 धावा डेफिनेटली मिळतील। 3 चेंडूच्या समाप्तीनंतर समीर पाटील या सिरीजमध्ये खूप चांगल्या प्रकारचा आतापर्यंत मॅन इन फॉर्म आपल्याला पाहायला मिळतो। एका साईडला दीपक मडवे, एका साईडला समीर पाटील सारखा खेळाडू, एका साईडला दीपेश सारखा खेळाडू, तर एका साईडला जितू गवळी सारखा खेळाडू आपण पाहू शकतायत। खूप चांगलं मात्र यावेळेला बॅटल रंगेल मनीजी। एक्झॅक्टली। आणि पहिल्यांदाच आपण पाहिलं तर 2 धडधाकड शरीरयष्टीचे फलंदाज माझी टीम कडून ओपन करतायत समीर आणि दीपू, आणि पाहूया ती फलंदाजी, आक्रमक फलंदाजी पाहायला मिळेल का। तुर्तास धावसंख्या 10 झाली, एक चांगल्या धावगतीने खेळतोय दिपेश स्पोर्ट्स मालजीपाडा। खूप सुंदर स्टार्ट, शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता। यावेळेला मात्र जरूर शफल झाला आणि फाईन लेगला चेंडूला यावेळेला भिरकावून दिलं गेलं। चेंडू फार वेगाने निघून जातोय, येतोय हा खणखणीत चौकार। 4 हातानं बसली कोकणची माय, मजेवतीची नंदर, हा देते धनधन बरकत मला, देते धनधन बरकत मला। मी टेन्शन घेऊ कलाय, माझी बसली कारल्याला, मी टेन्शन घेऊ कलान आहे, माझी बसली कारल्याला, मी टेन्शन घेऊ कलान आहे, माझी बसली कारल्याला। थँक्यू। धाव संख्या 14 धावा यावेळेला पाहायला मिळतात। 2-6, 2-4। जबरदस्त समीर पाटीलची बॅट बोलू लागले मैदानाच्या आतमध्ये, आणि खऱ्या अर्थानं समीर पाटीलच्या खेळपट्टी प्रेमात पडलेली दिसते। पहिलं षटक हे प्रगतीपथावर आहे। जयला मात्र ज्या पद्धतीने सूर गवसायला हवा होता, तो मात्र सूर आतापर्यंत मिळत नाहीये, आणि त्या कारणास्तव आतापर्यंत धावांची गती फलकावर या ठिकाणी आपण पाहू शकता 14 धावा। चेंज ऑफ पेस जरूर केला गेला होता। जितू गवळीला बीट करून चेंडू निघून जातोय, तत्पूर्वी मिळतील 1 धाव, ती सुद्धा बाईकच्या स्वरूपात। आता मात्र मॉन्टी घोडेकर यावेळेला दर्शवत असताना एका साईडला परशुराम पाटील याच गावातील खूप सुंदर व्यक्तिमत्व आणि अंपायरच्या भूमिकेत आतापर्यंत पाहायला मिळतात। 5 चेंडूचा खेळ झालाय। धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 15 रन्स, 15 धावा। स्वयंभू पायगाव भिवंडी तालुका आणि ठाणे जिल्ह्यातून बिलॉंग करताना एक नामवंत संघ, तर एका साईडला देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा, एक पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील नामवंत संघ। बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। यावेळेला दीपूच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत, सनसणीत, दर्जेदार, ॲज अ स्विफ्ट ॲज अन एरो, बाणासारखा वेगवान, 4 धावांकरता चौकार। आगो पापलेटवाली उचल का माझी नवरी, माझे मनान भरली सकवरी। आगो पापलेटवाली उचल का माझी नवरी, माझे मनान। खूप रणरणतर रखरखत ऊन आहे। पाण्याची व्यवस्था हार्दिक बलंगे दक्ष आहेत। लगेच यावेळेला आपण पाहू शकतायत ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये 5-7 लकी आकडा आहे तो दिनेश पाटील यांचा।
अतिशय देखणं आयोजन. मनीष, काय म्हणशील? पहिलं षटक नावावर जाईल. पॉवर प्लेचं अधिराज्य आणि प्रतिबिंब जे उमटवलंय ते समीर पाटील आणि दीपूच्या बॅटमधून क्लास. यावेळेला विलाजी तरेसाहेब आपण उपस्थित झालात, वेळ दिलात या स्पर्धेला अमूल्य, कारण वेळ कोणाला मिळत नसतो, वेळ काढावा लागतो आणि विलाजी तरेसाहेब परत येणार आहेत आणि ही स्पर्धा मात्र जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच टिवरी संघाचं मात्र ते जरूर बॅटिंग बॉलिंग सर्व काही पाहतील. विलाजी तर एक बोलकं व्यक्तिमत्व आहे, फार जुनी ओळख, मात्र युवा चषकापासून आमची ती खानिवड्याच्या मैदानापासून जी ओळख आतापर्यंत मात्र खूप चांगलं व्यक्तिमत्व, टिवरी गावाचं प्रेम जे मिळालंय. मनोजी भगत साहेब यावेळेला आपल्याला पाहायला मिळतात. नूतनजी भोईर साहेब आपण पाहू शकाल. प्रवीणजी भगत साहेब आपल्याला पाहायला मिळतात. दीपेश भोईर यांना सुद्धा आपण पाहू शकतात. दाऊ या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले. A1 जोडी महालक्ष्मी एंटरप्राइजेसचे संकेत भोईर आणि दीपेश भोईर यांची स्पर्धा लवकरच तुमच्या भेटीला येत आहे. ऑन साईडला जबरदस्त प्रहार केला गेला. शॉर्ट ऑफ लेन चेंडूला थारा नाही आहे. पॉवर जनरेट केली. बिग ब्लास्ट, 6 धावा. गुड शॉट. थँक्यू. खरं दोन प्रमोदजी बदल या ठिकाणी मला पाहायला मिळाले. एक तर बॅटिंग लाईनअप मध्ये दीपूला आणि समीरला एकत्रित पाठवण्यात आलं आणि त्यानंतर जर आपण गोलंदाजीचा विचार केला तर जितू गवळी नेहमी स्टार्ट करतात किंवा दीपक मडवी. यावेळेस ती जयला ती स्टार्ट मिळवून देण्याची संधी मिळाली, पण जय या ठिकाणी मात्र तितकासा फायदेशीर ठरला नाही आणि त्यानंतर ती लय भरकटली गेली आणि पुन्हा एकदा आपण या सेकंड ओव्हरमध्ये आलो तर जितूने सुद्धा हाफ ट्रॅकर बॉल हाताळला आणि पूर्णपणे गोलंदाजा स्वार होऊन धावसंख्येला आकार देण्याचं काम, धावसंख्या 25 झाले. नक्कीच नक्कीच जबरदस्त यावेळेला रणनीती मात्र देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा हा संघ खेळत असताना स्टार्ट अगदी खूप चांगले गोड झाले. शेवट पाहायचे कशा पद्धतीने होईल. पुनश्च एकदा खेळण्याचा प्रयत्न. जितू गवळी 25 ते 26 वर्षांचा क्रिकेटचा प्रवास या खेळाडूच्या नावावर आपण पाहू शकतात. अजूनपर्यंत तीच फिटनेस आणि एका साईडला A1 जोडी दीपक मडवी आणि जितू गवळी आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे दोन संघांमध्ये. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. ती फलकावर 25 धावा. समीर पाटीलची बॅट बोलू लागले. ऑन साईडला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होत असताना फुलटॉस चेंडू होता. पॅडवर चेंडू आला होता. कलात्मक फटका यावेळेला पाहायला मिळाला. एकेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 26. मनीषजी काय म्हणतील? येणाऱ्या चेंडूंवर खूप चांगलं सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय. एक्झॅक्टली 6 नंतर डॉट आणि 1 आणि आता कुठेतरी रिदम जी मिस करत होता जितू त्या रिदम मध्ये आला. ऑन साईडला पूल केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. बॉल जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. मेरे बयान का नाम, मेरे देवीन का नाम, मेरे पायल का नाम, मेरे देवी का नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागले जाते 30. या धावसंख्येवर 30 रन्स ऑन द बोर्ड लागले जातात. यावेळेला पायावर चेंडू मात्र आदळला गेला होता. जितू गवळी मात्र त्या ठिकाणी चेंडूला कलेक्ट करेपर्यंत लेग बाईचा इशारा परशुराम पाटील यांच्या माध्यमातून ॲज अ शार्प ॲज अ निडल सुईसारखे तीक्ष्ण अशा नजरेत नेत आहेत. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. या लेग बाईच्या स्वरूपात धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचले गेले. स्टार्ट अगदी चांगली झाले, परंतु जितू गवळीने धावा या ठिकाणी थोड्याफार थांबवल्या गेल्यात. ऑफ साईडला यावेळेला जरूर पद्धतीने खेळला गेलाय. ऑफ साईडला सुंदर क्षेत्ररक्षण होतं. त्या ठिकाणी शॉट एक्स्ट्राला तत्पूर्वी 1 धाव येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 32. या धावसंख्येवर षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत. दोन्ही पॉवर प्लेचे बंधन होते. पॉवर प्लेच्या बंधनात आतापर्यंत 15.50च्या सरासरीने प्रथम फलंदाजी करताना देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा हा संघ जाऊन पोहोचतोय. जमेची बाजू काय आहे मनीषजी? तर एक्झॅक्टली यावेळेला आपण पाहू शकताय समीर पाटील आणि दीपू सारखे फलंदाज आतापर्यंत शाबूत आहेत आणि धावा खोऱ्याने वाहत आहेत.
एक्झॅक्टली, खेळपट्टीवर थांबून राहणं गरजेचं होतं. बॅटर्स आहेत माझ्याकडे संघामध्ये, असं नाही की बॅटर्स नाही आहेत, पण मात्र या दोन फलंदाजांनी ती धावगती मिळवून दिलेली आहे. 16ची धावगती प्रति षटकामागे, आणि जर याच धावगतीने खेळ झाला तर 80चा पल्ला देखील पार केला जाऊ शकेल. पण आता मात्र एक कडवं आव्हान असेल, कारण दीपक मडवी तुम्हाला आता, ज्यांनी मात्र या हंगामामध्ये जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये, त्यांचं आव्हान असेल दीपू आणि समीर समोर. आता मात्र ह्या षटकामध्ये तितकीच रंगत वाढणार आहे या सामन्याची. नक्कीच, ऍब्सोल्युटली राईट मनीजी पाटील. दीपक मडवी टेनिस क्रिकेटमधील अनमोल रत्न, कोहिनूर हिरा भिवंडी. केवळ टप्पा अचूक पद्धतीने होता, पॅटर्न पॅडचा व्यवस्थित समन्वय नाहीये आणि क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज या ठिकाणी बाद होताना ही खासियत आहे. आणि दीपक मडवी आतापर्यंत दर्शवतोय टायगर अभी जिंदा है. सुपर बॉलिंग. प्रमोदजी, जर आपण रिप्लेमध्ये पाहिलं तर ऑफस्टिकच्या खूप जास्त बाहेर रोटेट होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला. तिन्ही स्टम्प्स ओपन होत्या आणि जवळपास सोपं होतं दीपक मडवी यांच्यासाठी, आणि त्यांनी यष्टीवेदी बॉल हाताळलाय आणि त्रिफळाचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेला आहे. पहिला धक्का बसतोय देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाला. आता कुठेतरी पुन्हा एकदा या सामन्यामध्ये परत येण्याचा प्रयत्न करू शकेल स्वयंभू पायगाव हा संघ. नक्कीच सुंदर कमबॅक केलं गेलंय. दीपक मडवी जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा मात्र उभा राहिला आणि त्या संकटातून संघाला बाहेर काढले. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 32 धावा झालेल्या आहेत, 32 रन. परंतु एक मात्र यावेळेला खरोखरच मानाचा मुजरा असेल मनीषजी, की रन तर रखरखत ऊन, मात्र उष्णता खूप वाढते तरी सुद्धा खेळाडूंचं मात्र यावेळेला खेळणं थांबत नाहीये. खरोखर अशा वेळेला, आणि एप्रिल मे मध्ये सुद्धा अजून स्पर्धा येणं बाकी आहेत, परंतु जिद्दीने खेळत आहेत. खरोखरच सलाम असेल सर्व संघाला आणि खेळाडूंना. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 32 धावा. क्लीन बोल्ड, सुपर सरप्राईज डिलिव्हरी आदेश पाटील. पूर्णपणे यावेळेला आपण पाहू शकतात अचंबित करणारा हा चेंडू पाहायला मिळाला. खूप गॅप होता, स्विंग मिळाला, नॅचरल स्विंग, आणि या वेळेला मात्र आदेश पाटील बॅक टू द डगआउट, बॅक टू बॅक दोन फलंदाजांना तंबूच्या रस्त्याला धाडलं गेलंय बाद. थँक्यू, क्या बात आहे. इनसाइड आउट होऊन खेळायचं होतं, बॉलने टोन घेतला आणि बॉल यष्ट्यांवर जाऊन आदळलेला आहे. अजिंक्य मडवी आणि विकास मुकादम यांच्याकडून स्वयंभू पायगावला शुभेच्छा आलेल्या आहेत, आणि शुभेच्छांचा या ठिकाणी खूप चांगले साथ घेतोय. आणि दीपक मडवी यांनी मात्र आपली कला, आपल्या गुणांना प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी खूप चांगलं व्यासपीठ निवडलेलं आहे. दीपेश स्मृती चषक. जरूर या वेळेला जबरदस्त चेंडू. आदरणीय गणेशजी पाटील साहेब टिवरी गावचे ग्रामस्थ आहेत, मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. षटक क्रमांक 3, 2 चेंडूवर 2 फलंदाज या ठिकाणी क्लीन बोल्डच्या माध्यमातून बाद होताना आपण पाहू शकाल. दीपक मडवी इज ऑन हॅट्रिक. ही ताकद बनले, ही नजाकत. भरपूर वर्षांचा टेनिस क्रिकेटमध्ये आम्ही आतापर्यंत का उभे राहिलो त्याचं या वेळेला मात्र जरूर दर्शवत असताना ऍब्सोल्युटली फॅब्युलस बॉलिंग. या वेळेला मात्र तिन्ही क्लीन बोल्ड, जबरदस्त, अप्रतिम. सरळ बॅटने खेळण्याचा या वेळेला मनसुबा होता, परंतु आक्रमकता काय असते आणि या वेळेला दर्शवत असताना सुपर, मॅग्निफिसंट, आउटस्टँडिंग हे तिन्ही मात्र क्लीन बोल्ड. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये महेंद्र भगत साहेब असं क्वचित घडतं, आणि या वेळेला आपण पाहू शकतात मनीषजी पाटील तिन्ही क्लीन बोल्ड केले गेलेत. ऍब्सोल्युटली सुपर. खरंच जबरदस्त गोलंदाजी खरं तर म्हणायला हवं. सागर भोईर जे गोलंदाज आहे सरवली पाड्याचे, त्यांनी हा विक्रम नोंदवलेला आहे भिवंडी क्रिकेटमध्ये. त्यांच्या वतीने देखील 3 बोल्ड आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाले होते, आणि आता मात्र द लेजेंड दीपक मडवी यांच्या वतीने 3 फलंदाज त्रिफळाचीच्या स्वरूपात बाद. क्या बात आहे. दीपक मडवी इज इन ऍक्शन नाव. जबरदस्त. या वेळेला मात्र 2 जानेवारी 1879 ची जी आठवण आली ती मात्र
फ्रेड स्वॉफत या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक फर्स्ट घेतली होती. त्यानंतर जलाउद्दीन पाकिस्तान संघाचा त्याच्या नावावर पहिला विकेट हॅट्रिकचा मान मिळवला गेला. लसित मलिंगाला कोण विसरेल, अप्रतिम सुपर बॉलिंगचा नजारा पाहायला मिळाला. ब्रेटलीला कोण विसरेल, अशा पद्धतीने आपण पाहू शकतात या ताजा गोलंदाजांची आठवण झाली. खास करून भारतीय संघाकडून रिलायन्स विश्वचषक मध्ये जबरदस्त गोलंदाजी करत असताना चेतन शर्माने पहिला, दुसरा आणि तिसरी यष्टी वाकवली होती. मात्र न्यूझीलंड संघाचे 3 फलंदाज बाद झाले होते, यान स्मिथ, चॅटफिल्ड आणि केन रदरफोर्ड. मात्र ती कुठेतरी आठवण करून दिली गेली. ऑफ साईडला सुंदर चेंडू होता, यावेळेला जबरदस्त गोलंदाजी, क्या बात आहे. म्हणून मी दीपक मडवीला यावेळेला जरूर जे आपण पाहिलं टायगर अभि जिंदा आहे. काय सुपर आउटस्टँडिंग परफॉर्मन्स मनीषजी, खरोखरच डोळ्याचं पारणं पडेल असं मात्र दीपक कामगिरी. क्या बात आहे. खरं तर फलंदाजांच्या चुका नाही आहेत, फलंदाज चांगले स्ट्रोक ऑफर करतायत पण बॉलच इतके जबरदस्त हाताळतायत दीपक मडवी. आणि आता पुन्हा एकदा आपण पाहिलं तर फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण आणि विशाल पाटीलला धावचीच्या स्वरूपात परतावं लागते. तर एक चांगलं क्वालिटी क्रिकेट या दोन्ही संघाच्या वतीने पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पहिली 2 षटकं देवेश फोर्स मालजी पाडा संघाची होती आणि हे 30 षटक आतापर्यंत दीपक मडवीचं आहे. नक्कीच विशालला जरा सुद्धा चान्स मिळाला नाही. एका क्षणाला मनीषजी मी म्हणेन की मी इंटरनॅशनल क्रिकेट पाहतोय. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सामना जणू काही चालू आहे आणि यावेळेला 3 क्लीन बोल्ड केलेत. तदनंतर मात्र यावेळेला ज्या पद्धतीने फॉलो थ्रू मध्ये कठीण असतं प्रकारचे चेंडू यावेळेला मात्र येणं त्या चेंडूवर आणि तदनंतर एकाच ऍक्शन मध्ये अटेम्प्ट करून त्या 3 यष्ट्यांना चेंडूवर मात्र यावेळेला फेकणं मुश्किल असतं. काय अप्रतिम दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळतं. धावसंख्या मात्र स्थगित झाले यावेळेला 32 धावा, 4 चेंडू आणि 4 चेंडूवर 3 फलंदाजाला धाडलं गेलं. आता हॅटकॅप परिधान करणारे फलंदाज या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये जयेश. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुपर 5 चेंडू लगातार डॉट येत असताना मात्र दीपक मडवी जबरदस्त, अप्रतिम गुड बॉलिंग, सुपर. ही क्लिप व्हायरल होईल यात काही शंका नाहीये टीसीपी लाईव्हच्या माध्यमातून, कारण गोलंदाजी काय क्लीन केले. यावेळेला ऑन साईडला सुंदर फटका, सुनील मनोहर गावस्कर लिटिल मास्टर यांची आठवण करून देणारा हा फटका पाहायला मिळतोय. बॅट अँड पॅडचा खूप सुंदर समन्वय आणि तत्पूर्वी येणाऱ्या त्या 2 धावा आणि दुहेरीच्या माध्यमातून एकदा दीपक मडवीसाठी जोरदार टाळ्या होत्या. अप्रतिम सुरेख गोलंदाजीचं पृथ्थकरण. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3 कंप्लीट झालेत. 3 षटकांमध्ये कुणाल पाटील आमचे गोल्डन मॅजिक फिंगर आम्हाला दर्शवत आहेत. 34 धावा, 11.33 ची सरासरी. मात्र या वेळेला दीपक मडवी यांची चर्चा आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये होईलच, परंतु त्या अगोदर आपण जाऊया एक सुमधुर संगीत ऐकूया आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा दीपेश स्मृती चषक 2022. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते फलकावर. 34 रन, 34 धावा. दीपक मडवी, हॅट्स ऑफ यू. अप्रतिम सुपर बॉलिंग. काय आक्रमकता दाखवली, आपल्या गोलंदाजीचा दर्जा काय आहे. मी टेनिस क्रिकेटमध्ये अजूनपर्यंत माझी फिटनेस आणि माझी परफॉर्मन्स करण्याची क्षमता काय आहे यावेळेला दीपक मडवीने यावेळेला दाखवली. मानाचा मुजरा असेल. सुपर. काय म्हणशील मनीष, ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, आउटस्टँडिंग इनक्रेडिबल परफॉर्मन्स पाहायला मिळाला. मॅच इज स्टील ऑन. आता पाहिलं तर दीपक मडवी यांनी एक चांगला स्टॅट तुम्हाला पाहायला मिळते. फक्त 2 धावा खर्च करत 3 विकेट्स मिळवल्या. पण आता इतर गोलंदाजाने सुद्धा तशीच जबाबदारीची जाणीव करणारी गोलंदाजी केली पाहिजे.
डेफिनेटली, परंतु दीपूच्या बॅट मधून निघालेला हा फटका आरके एंटरप्राइजेस स्टँडला सलामी देताना आउट ऑफ द पार्क. 6 धावा. दीपेश इज ऑन फायर. सुपर टायमिंग. 6. निलंका करण निलंका म्हणतात की माणसाला ठेस लागल्यावर माणूस सुधारतो. या पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर कदाचित तेजसचे पुढचे बॉल हे चांगल्या रीतीने हाताळले जातील, पण मात्र या ठिकाणी पॉवर जनरेट करतोय दीपू. एक जबरदस्त तडाखेबाज फलंदाज आहे ते दर्शवतोय. यावेळेस मात्र ऑनसाइडला हुक करायचं होतं, कंट्रोल चुकलाय. बॉल जाईल स्क्वेअर लेग बॉडीला दिशेने क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी वेगाने सरसावतोय. एकदा मिळेल. नाईस फिल्डिंग विथ नाईस थ्रो. एका धावीची वाढ. धावसंख्या पोहोचते 41. धावसंख्या जाऊन पोहोचते 41 धावा. सिंगल डबलला सुद्धा महत्व देणं खूप तेवढंच गरजेची गोष्ट असेल. स्टार्ट काय करून दिली होती समीर पाटीलने. आज समीर राऊत सारखा फलंदाज मात्र बाद झाला. दीपक मडवीच्या एका सुंदर चेंडूवर मात्र सन्मान देण्यासाठी गेला होता आणि परंतु त्याला सन्मानाने मात्र यावेळेला क्लीन बोल्ड केलं गेलं. धावांची गती जर आपण पाहिलं तर धावसंख्या 41 रन्स, 41 धावा. खूप सुंदर स्पर्धा आपण पाहतोय. आज तुम्हा सर्वांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम केलंय या स्पर्धेने आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेला मानाचा मुजरा असेल आयोजकांना. तर पायगावचे पोलीस पाटील हार्दिक पाटील यांच्याबद्दल देखील स्वयंभू पायगाव संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. शुभेच्छा स्वीकार. ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. पुन्हा एकदा कॉलिंग मिस्टेक आणि धावबचीच्या स्वरूपात इन फॉर्म बॅटर दीपू बॅक टू पॅव्हलियन. तर या वेळेला आपण पाहू शकाल दीपेश बॅक टू द पॅव्हिलियन मध्ये येत असताना मात्र चेंडू जर आपण पाहिलं तर चौथ्या षटकातील आतापर्यंत 3 चेंडू खेळून झाले. दीपेशला थांबायला हवं होतं. कॉलिंग केलं होतं जयेश पाटील नाही. मात्र या वेळेला आपण पाहू शकतात क्रीज सोडली नाही आणि या वेळेला मात्र भुलाता आहे मगर जाने का नाही अशा प्रकारचं मात्र दृश्य पाहायला मिळालं. फलंदाज गॉन. मनीष असंच एक आपण पाहिलं बुलाती है मगर जाने का नाही आणि हेच घडलं. बुलाता है मगर जाने का नाही. तो प्रयत्न केला होता जयश्री की मला क्रीज सोडायची नाही, पण दीपूने ती खेळपट्टीवर थांबणे गरजेचं होतं. पण कोणाच्या मनात नसते की आपण बाद व्हावं. पण आता जर प्रतिस्पर्धी संघ जर कुरुघोड्या करतोय या वेळेला टप्पा पडल्यानंतर पंचांकडे दाद मागितली गेली होती. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. जितू गवळी दाद मात्र यावेळेला देत आहेत. जयेश पाटील त्या ठिकाणी विनवणी करतायत की मात्र ही कधी कधी टेक्निक सुद्धा असते, परंतु कॉन्फिडंटली दिसतोय जितू गवळी. तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 41 या धावसंख्येवर. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4. कुणाल पाटील आम्हाला दर्शवतात की दीपेशने 2 चौकार 1 षटकार 5 चेंडूमध्ये 15 धावा आणि 300च्या स्ट्राईक रेटने खेळत असताना अफलातून कामगिरी पाहायला मिळाली. 4 चेंडूचा खेळ झालाय. चेंज ऑफ पेस यावेळेला जरूर केला होता. बॅक ऑफ द हँडचा उपयोग केला होता, परंतु बॅटचं टॉपेज लागलं. खेळायचं होतं. या ठिकाणी आपण पाहू शकतात मनगड्याच्या सायाने ऑन साईडला, परंतु या ठिकाणी चेंडू येतोय स्लिप पॉइंट कव्हर पॉइंट मध्ये आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 मिळते धाव आणि धावांची गती 1च्या मदतीने हळूवारपणे पुढे सरसावते. जाऊन पोहोचते फलकावर 42. मनीष आतापर्यंत 7 चेंडू आहेत आणि 7 चेंडूमध्ये मॅक्झिमम 15 ते 20 धावा यायला हव्यात. बघा 2 षटकानंतर 32 होत्या. ही गोष्ट देखील महत्वाची आहे. 3 षटकानंतर 34 झाल्या आणि आता 4 षटकांच्या शेवटच्या टप्प्यावर आपण येऊन पोहोचलो आणि 42 धावा आणि धावसंख्येचा आलेख हा खालावला गेलाय. अप्रतिम गुड डिलिव्हरी. तेवढाच चेंडू मात्र यावेळेला खुदून काढला जातोय. 1 धाव तर निश्चित स्वरूपात पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेक येईपर्यंत 2 धावा डेफिनेटली मिळतील. खेळपट्टीवर या 22 यार्डच्या 2 धावेनुसार धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत आपण पाहू शकाल धावसंख्या 42 रन 42 च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले की 44 धावा 44 रन्स. षटक क्रमांक 4 या ठिकाणी एक्झॅक्टली कंप्लीट झालेत. 4 षटकांचा खेळ झालाय. यस पंच काय इशारा करतायत पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करावी. हार्दिकला पुन्हा एकदा व्यस्त व्हावं लागेल. पुन्हा एकदा मात्र पाणी घेऊन जावं लागेल मैदानाच्या आतमध्ये आणि षटक क्रमांक या ठिकाणी कंप्लीट झालेत ते 4 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती 44.
दीपेश स्मृती टिवरी आणि देवांश इलेव्हन वसई कोळीवाडा जे नितीन पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आयवनशी काहीतरी बातचीत करत असताना आपण पाहू शकाल. तर या आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. 4 षटक 44 धावा. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रन तर रखरखत ऊन आणि ऊन माथ्यावर घेऊन लकी ड्रॉ कुपन दुपारच्या सत्रामध्ये अजूनपर्यंत तरी आपण पाहू शकता ओपन केलेलं नाहीये. तो स्टॉल ओपन केला जाईल ड्रॉ कुपनचा थोड्याच वेळामध्ये. RK अर्थातच रणजितजी किनी साहेब यांनी मात्र सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्यात लकी ड्रॉच्या माध्यमातून. यावेळेला बॅटची एज घेत चेंडू मात्र वाटीमागे निघून जातोय. तत्पूर्वी 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेक येईपर्यंत मात्र 1च धाव मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. हळूवारपणे जाऊन पोहोचते ती फलकावर 45 या धावसंख्येवर. 45 रन्स. यस 1च धाव ना मात्र यावेळेला नो चॉईस. चांगले फ्लॅग लहरताना पाहायला मिळतात. आमचे 2 कॅमेरामॅन खूप चांगलं कॅमेरा वर्क करत असताना आपण पाहू शकतात. खूप चांगले चेंडूला फॉलो करतायत. या वेळेला अप्रतिम व्हाईट यॉर्कर. काय चेंडू आहे दीपक मडवी. एखाद्या व्यक्तीच्या बोटामध्ये अंगठी शोभून दिसावी तसा मात्र हा चेंडू शोभून दिसतोय दीपक मडवीच्या. सुपर बॉलिंग. धावसंख्या स्कोर कार्डवर 45. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. फलंदाजाला रीड केलं की थोडासा स्टेप आउट झालाय. लेग बायचा इशारा मनोज घोडेकर मॉन्टी यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत आणि एका धावेनुसार धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 46. कोणाच्या मनात ध्यानात नसेल की 2 षटकांपर्यंत 32 धावा तीच मी मॅच पाहतोय की काय. कारण 2 षटकानंतर आतापर्यंत काय जबरदस्त कलात्मक गोलंदाजी. सुपर आउटस्टँडिंग काय गोलंदाजी केले आतापर्यंत विचार केला तर यावेळेला थोडस त्या ठिकाणी आपण पाहतोय दीपक मडवी यांना हँडशेक करत असताना. हे स्पोर्ट्समॅनशिप असणं खूप गरजेची गोष्ट आहे क्रिकेटमध्ये. या गोष्टी खूप महत्वाच्या. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. कुणाला मला दर्शवतं 47. चेंडू फेकून झाले 4. काय आक्रमकता गोलंदाजी मार्कवर. दीपक मडवी सुद्धा युट्यूबवर जाईल ना ते 2 स्पेल पाहिल तर खऱ्या अर्थानं त्याला समाधान सॅटिस्फाईड मिळेल. गुड डिलिव्हरी जबरदस्त. या वेळेला मात्र डिरेक्ट हिट पाहायला मिळाला. पंचांचा इशारा येतोय. थर्ड अंपायरला रेफर केलं. विशाल नाईक आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये दक्ष आहेत. या ठिकाणी डिसिजन पेंडिंग ठेवला गेलाय. फलंदाज बाद असेल की नाही. जर बाद असेल तर डॉट चेंडू येईल डेफिनेटली आणि 1 धाव असेल तर यावेळेला जर बाद नसेल तर 1 धाव निश्चित स्वरूपात मिळतील. तर प्रमोदजी जर आपण प्रत्येक ग्रामीण संघांचा जर आढावा घेतला तर दीपक मडवी आणि जितू गवळी जसे हे लेजंडरी क्रिकेटपटू आपल्या संघासाठी भरीव योगदान देतात. असे कुठले अजून संघ आहेत का ज्यामध्ये अनुभवी 2 खेळाडू जे जबाबदारीची जाणीव आहेत आणि खूप चांगला खेळ आपल्या संघासाठी खेळत आहेत? नक्कीच भरपूर असे संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. आयवन यांची मात्र इंटरव्ह्यू मी नायगावच्या मैदानात घेतली होती. त्यावेळेला त्यांनी सांगितलं फिटनेस तुम्हाला बाळगण्यासाठी काय काय करावं लागतं हे आपण सातत्याने पाहिलंय. आयवन असेल त्यामध्ये मोरेश्वर सुद्धा अजून आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप असे आपण पाहू शकतायत. खूप चांगल्या प्रकारचे जे खेळाडू आहेत जसं आपण प्रकाश पाटील प्रताप भोईरला आपण टिवरीमधून पाहतोय लेजंड खेळाडू आहेत. असं कित्येक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. धानीचा विचार केला तर आज लेजंड खेळाडूचा सुद्धा वाढदिवस आहे नंदकुमार पाटील यांचा आणि त्यांना आपल्या कॉमेंट्री स्टुडिओकडून खास करून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असतील. ध्रुवतारा टिवरी यांच्या वतीने सुद्धा कारण जेव्हा जेव्हा धानीवचं मैदान तेव्हा जवळचं नातं टिवरीचं पाहायला मिळालंय. प्रताप भोईरचा मला तो अजून षटकार आठवतो. सकाळचे 6:30 वाजले होते. 6:30 वाजता त्याने ठोठावलेला तो सरळ बॅटने आणि जवळजवळ तब्बल 7 ते 8 हजार रुपये मिळाले होते सकाळच्या सत्रामध्ये 6:30 वाजता. ते आज धानीवच्या मैदानाची आठवण झाली. ते पंकजदादा पाटील असतील नंदकुमार पाटील यांचा वाढदिवस. त्यांना आम्ही टायटल ठेवलं टायगर अभि जिंदा आहे. नंदूदादा आपल्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असतील. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 47. मनीष शेवटचा चेंडू आहे. काय अपेक्षा असतील डगआउट मधून? बघा टर्निंग पॉईंट 2 होते. एक तर ती दीपक मडवी यांची हॅट्रिक त्यानंतर दीपूचं बाद होणं. ह्या 2 गोष्टी मात्र मालजीपाडा संघाच्या धावसंख्येला कमी करण्यासाठी जबाबदारी ठरलेल्या आहेत. पण मात्र आता 50 सुद्धा होईल का हा प्रश्न माझ्या मनामध्ये आहे. कारण प्रत्येक बॉल हा नियंत्रणाचा आणि अनुभवाचा हातात आहे दीपक मडवी.
डेफिनेटली जबरदस्त 50चा आकडा कधीच पार व्हायला हवा होता, परंतु तू चल मैं आया अशी स्थिती पाहायला मिळाली. दीपक मडवीचा तो स्पेल अगदी डोळ्यासमोर झळाळतोय. ऑफ साईडला फटका चांगला आहे, चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. यावेळेला क्षेत्ररक्षकाची कोणतीही चुकी नाहीये. दैव देते निकर्म नेते. चौकार येतोय आणि या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. 51 वर जाऊन पोहोचली गेली. 51 धावा या फलकावर. विजयासाठी 52 धावांचं लक्ष्य 5 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी घेऊया आपण एक छोटीशी विश्रांती. टॉसच्या दिशेने जाऊया. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. कॉइन स्पिन केला जाईल आमच्या मान्यवरांच्या वतीने आणि दोन्ही संघ बलाढ्य एकमेकांसमोर झुंजताना पाहायला मिळतील. या आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. दीपक मडवी व्हेरी वेल बॉलिंग सुपर्ब. यावेळेला आउटस्टँडिंग परफॉर्मन्स पाहायला मिळाला आणि इथे आतापर्यंत 51 धावा फलकावर. 52 धावांचं लक्ष्य. जाऊया थेट प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. थँक्यू. चला यायचंय दीपेश स्मृती तिवरी संघाचे कॅप्टन आणि देवांश 11 वसई कवळी टीमचे कॅप्टन. आणि आपण जगदीश पाटील यांना आपण निमंत्रण देऊया आमच्या टॉस बॉक्समध्ये येऊन त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक आम्ही करणार आहोत. चला जास्त वेळ घेऊ नका. आयवॉन लगेच आपल्या कॅप्टन पाठवून द्या फास्ट. आणि सोबतच मी विनंती करतो प्रतापजी भोईर आपण लगेच कॅप्टन पाठवू. प्रसाद या लगेच. चला जास्त वेळ नाही आपल्याकडे. जो इनिंग ब्रेक आहे छोटीशी चर्चा होते आणि चर्चेनंतर पुन्हा आपण दुसऱ्या डबाकडे प्रयाण करणार आहोत. जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळालं. दीपूचं कौतुक करीन मी. निर्भीडपणे फलंदाजी त्याला साथ दिली समीरने, पण त्यानंतर मात्र प्रत्येक फलंदाज थोडासा बॅकफूटला गेल्यासारखा जाणवला. दीपक मडवी यांचा ते मॅजिकल स्पेल, त्यानंतर दीपूचं धावचीच्या स्वरूपात बाद होणं, वेगवेगळ्या घडामोडी या पहिल्या डावामध्ये पाहायला मिळाल्या. पण दुसऱ्या डावामध्ये देखील तीच चुरस पाहायला मिळेल, कारण देवेश स्पोर्ट्स मालजीपाडाचा बॉलिंग युनिट खूप जास्त स्ट्रॉंग आहे. जयेश तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल, मनीष राऊत इन ॲक्शनमध्ये आहे. तर तो थरार नक्कीच आपण सेकंड इनिंगमध्ये पाहणार आहोत. तुर्तास आपण करूया टॉस. आपल्या टॉस बॉक्समध्ये जगदीश पाटील हेड आणि टेल. एका बाजूला असेल एम्ब्रोज, एका बाजूला असेल प्रसाद भूते. पुन्हा एकदा आपण घेऊया. कॉल कोणी केलाच नाहीये. तुम्हाला संधी, पाहुण्यांना पहिला संधी. चला, काटा कॉल केलाय आणि यस काटा नाणेफेक जिंकली. ते म्हणजे देवांश स्पोर्ट्स वसील कडूला. मी पाहुण्यांना विनंती करतो आपण जायचं आहे व्यासपीठाच्या दिशेने. पहिला दिवस चांगला राहिला आहे. 2 सामने जिंकले. आज सुद्धा तुम्हाला फायनल जिंकण्यासाठी 3 सामने जिंकायचे आहेत. तर काल रात्री प्लॅनिंग केली गावामध्ये, सर्व खेळाडूंना एकत्र घेऊन काय चर्चा झाली, कशा प्रकारे खेळायचं आणि तुमचा निर्णय काय असेल? आमचं आता फिल्डिंग घेऊ, पण आयवनकडे आम्ही विचारलं, आम्ही मीटिंग घेतली तर जायचं आहे. तो आले आता आणि विजय पण ते प्लेयर आमचे बोटीत होते ते पण आले आता येतील ना आल्यात. बोर्ड प्लेयर आलेले आहेत म्हणजे अजूनही तो गेम प्लॅनिंग अजून झाला नाही. ती मीटिंग की कशा पद्धतीने तुम्हाला आजच्या दिवसामध्ये खेळायचं आहे. पण दुपारच्या सत्रामध्ये उन्हाचा त्राण तुम्हाला ठाऊक आहे, कारण समुद्रामध्ये तर कुठे सावली नसते. तुम्हाला पूर्ण दिवसभर उन्हामध्येच काम करायचं असते. तर या उष्णतेचा तुमच्या खेळावर परिणाम होतो का? तर आज संघामध्ये सर्वात महत्त्वाचा फलंदाज कोण असेल, सर्वात महत्त्वाचा गोलंदाज कोण असेल असं ॲज अ कॅप्टन तुम्हाला वाटते? फेंके असेल आणि जॅक्सन आहे, ऑस्टिन आहे आणि गोलंदाज आयवन काका आणि रॉकी आहे. चांगली मॅच होईल, एकदम चांगलीच होईल. ऑल द बेस्ट. आपण जाऊ शकता. तर प्रसाद, घरचं मैदान, घरची स्पर्धा आणि आता महत्त्वपूर्ण सामना असणार आहे. तर फलंदाजी करायची आहे. तर फलंदाजी करताना हा जो दबाव, कारण पहिल्या सामन्यामध्ये तो दबाव आम्ही सर्वांनी ॲज अ ऑडियन्स अनुभवला की घरचा संघ पराभूत झालेला आहे आणि त्यामुळे अशा अपेक्षा उंचावलेला आहे की आता अजून एक संघ आहे, त्यामुळे अजूनही आपण होप ठेवू शकतो, आशा ठेवू शकतो की तो संघ जिंकेल. तर तो दबाव तुमच्या खेळाडूंवर असणार आहे का? दबाव तर असेल, पण ठीक आहे. फर्स्ट बॅटिंग करायची आहे. आम्ही टॉस जिंकलो असतो तरी बॅटिंगच घेतली असती, त्याच्यामुळे नो डाऊट चांगली मॅच होईल. प्रतापची ती निर्भीड खेळी, त्यानंतर प्रकाशची ती फलंदाजी, तुझं ते मॅजिकल स्पेल आणि तुझं देखील फलंदाजीमध्ये योगदान, त्यामुळे तुमची टीम बॅलन्स आहे या आजच्या दिवसासाठी असं तुम्हाला वाटते का? हो, आमची टीम बॅलन्स आहे, कारण बॉलर चांगले आहेत आणि सगळे फॉर्ममध्ये आहेत, बॅट्समन पण, त्याच्यामुळे चांगलीच मॅच झाली पाहिजे. 70 ते 80 झालं पाहिजे. क्या बात आहे. ऑल द बेस्ट. नाणेफेक जिंकलेले आहे ते म्हणजे देवांश 11 वसई कोळीवाडा या संघाने नाणेफेक जिंकून त्याने क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि सांगितलेलं आहे ते म्हणजे दीपेश स्मृती टिवरी संघाला की तुम्हाला करावी लागेल फलंदाजी. जाऊया दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन कमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत संदीप गावंड. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू. थँक्यू मनीष पाटील सर. दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होतोय. अव्वल आमच्यापर्यंत पोहोचलोय. हा मॅच तुम्ही बघतायत क्वार्टर फायनलचा हा आजच्या दिवसातील
दुसरा मॅच तुमच्या डोळ्यासमोर आलाय. पहिल्या डावामध्ये समित 5 षटकांमध्ये 51 धावपळकावर लागल्यात आणि 52 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्यात उतरलंय. जितू गवळी आणि नॉन स्ट्रायकिंग कडे दीपक मडवी दोन्ही स्टार खेळाडू आहेत. पहिलाच बॉल मनीष राऊत याचा. पहिलाच बॉल, या पहिल्याच बॉलला भिरकावून दिलंय मिड विकेट पट्ट्या बाहेर. 6 धावांकरता लांब लचक षटकार. वारा घुमाए बायांका गाना बजाओ देवींका वारा घुमाए बायांका गाना बजाओ देवींका वारा घुमा हे बायांका गाना हिरोशिमा या शहरावर 6 ऑगस्ट 1945 रोजी जो बॉम्ब हल्ला टाकला होता, तो बॉम्ब हल्ला त्याचं नाव आपण बघितलं होतं तर लिटिल बॉय होता. आणि 9 ऑगस्ट नागासाकी या शहरावर टाकलेला जो अणुबॉम्ब होता त्याचं नाव होतं फॅटमॅन. आणि मैदानाच्या आतमध्ये फॅटमॅन आहे जो हिटमॅन बनतोय. हा बॉल इनसाइड आउट करून सुंदर फटका, देखना फटका आणि हा लागलाय गोलंदाजी करणारा संघाला झटका. 4 धावा. पहिल्या चेंडूवर आक्रमकतेचा सितारा वीरेंद्र सेहवाग कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलं होतं आणि दुसऱ्या चेंडूवर इनसाइड आउटचा फटका मिडल ऑफ द बॅटने चेंडूच्या सरळ रेषेमध्ये येतोय आणि सुपर टायमिंग सहित चेंडू मात्र या वेळेला पाठवतोय बाउंड्री लाईन पार. 2 चेंडू 10 धावा. गुड बॅटिंग. पुढचा बॉल अडेवटचा वापर. आता चेंडू आहे हवेत. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. बघता बघता 2 धावा मिळतील काय? या मिळत आहेत 4 धावा. आज नशीब सुद्धा साथ देतंय स्वयंभू पायगाव संघाचं. धाव संख्या 4 ने पुढे सरकली. धावा लागल्या जात आहेत 14 धावा. 4 रन्स. सुपर बॅटिंग. आतापर्यंत आपण पाहिलं तर संदीपजी 27 चेंडूमध्ये 38 धावांचं लक्ष आहे. म्हणतात ना 99% मेहनत घ्या, 1% देवावर सोडा. अर्थातच लक फॅक्टर ज्याला नशीब म्हणतात आणि तेच मात्र यावेळेला जितू गवळीच्या बॅटमधून आलेले हे फटके मात्र हा चौकार स्पेशली मी म्हणेन हा चौकार नशिबाने साथ दिली चौकाराला. पुढचा बॉल इनसाइड आउट ऑन दी अप. चेंडू जातो लॉंग ऑफ पट्ट्या बाहेर. गोइंग गोइंग अँड गॉन. यूथ 6. प्रमोदजी प्रमुख अस्त्र निकामी केलं गेलंय. 4 बॉल मध्ये 20 धावांचा धूम धडाका मैदानाच्या आतून पाहायला मिळतोय. जितू गवळी जबरदस्त गोलंदाजीमध्ये दीपक मडवी ने सुंदर कामगिरी केली, आधारस्तंभ बनला. आणि फलंदाजीमध्ये जितू गवळी सांगतोय आय एम द वॉल. या वेळेला मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत भिंत आहे ही मात्र स्वयंभू पायगाव संघाची. आणि आक्रमकतेचे फटके कसे असावेत दुपारच्या सत्रात आमच्या लाडक्या प्रेक्षकांना स्वादिष्ट फटके चाकण्याची मात्र चव कशी द्यावी या वेळेला मात्र तेच जितू गवळी प्रॉपरली टाइमिंग सहित खेळणारा खेळाडू आहे. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ क्रिकेट खेलता है. त्यामधला जितू गवळी स्पेशली अप्रतिम. ऍब्सोल्युटली सुपर्ब अँड फॅन्टास्टिक बॅटिंग. 4 बॉल मध्ये धावपळकावर धावा लागल्या जात आहेत 20. पुढचा बॉल बेधडक मारलाय कडक. या मिळत आहेत 6 धावा. सर्वात लांब जाणारा षटकार बिगी. अनेक वेळा पाहायला मिळतोय. 6 धावांची धावसंख्या पोहोचली 26 वर. 26. 5 बॉलचा सामना केलाय 26 धावा. सर्वात आता महागडा गोलंदाज ठरतोय मनीष राऊत. कमबॅक करावा लागेल त्याला.
पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत 6 धावा, नो बॉलचा सुद्धा इशारा. सोने पी सुहागा. थँक्यू डीजे, थँक्यू. चौफेर फटकेबाजी पाहायला मिळाली आपल्याला. पहिला चेंडू ऑन साईड फ्लिकचा फटका पाहायला मिळाला, त्यानंतर इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळाला, त्यानंतर स्लॉक स्वीपचा फटका पाहायला मिळाला, स्ट्रेट ड्राईव्हच्या फटक्यात आपण कन्वर्ट करताना पाहायला मिळाला. मात्र चौफेर फटकेबाजी आणि प्रॉपरली वेडेवाकडे स्ट्रोक नाही आहेत, प्रॉपरली तंत्रशुद्ध फटके, टेक्निकली साऊंड सिस्टम असणारे फटके. जितू गवळी फक्त एकच फ्रेम मध्ये आजच्या या मात्र इनिंग मध्ये नाव येईल ते जितू गवळी, ब्रँड ऑफ स्वयंभू पायगाव. आज पक्क्या इराद्याने मैदानाच्या उतरताना दिसतात त्या खेळाडू. म्हणूनच इतकी चांगली गुणवत्ता सिद्ध होतोय. फ्री हिट आहे, नक्कीच फ्री हिट आहे, इशारा सुद्धा आलाय. कारण नो चेंज इन युअर फील्ड. कारण स्ट्राईक इन कडे फलंदाज आहे मिस्टर चितू. स्ट्राईक जर चेंज झाले असतील तर अर्थातच तुम्ही फिल्डिंग मध्ये चेंजेस करू शकतायत. स्लो वर्बन एलिमेशन आता व्यवस्थित नव्हतं. संत गतीचा चेंडू टाकलाय, एकदा मिळाली वाईड ऑफ मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर. याच बरोबर पहिल्या षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 52 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना स्वयंभू पायगाव संघाची धावसंख्या आहे बिनबाद, नाबाद, जिंदाबाद 34 धावा. आता 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉल मध्ये अजूनही हव्या आहेत 18 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया, तत्पूर्वी कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. टिवरी गावातील टेनिस क्रिकेटचा महासंग्राम दीपेश स्मृती चषक 2022. बिपिन आक्रमकतेचा सितारा सर्व प्रेक्षकांच्या हृदयावर ज्याने जागा कोरली गेले असा जितू गवळी. हा खेळाडू आपण बघतायत. पुढचा बॉल जयेशाचा. ओहो, जोरदार अपील आणि पायचीचे अपील केल्यानंतर पंचांचं बोट आकाशाकडे. विकेटचं पतन, पहिला धक्का. हे वादळ आता थांबवलं गेलंय. गॉन. ऑफ स्टंप सोडून जाणारा चेंडू. अतिरिक्त धाव मिळतोय. परशुराम पाटील सरांचा हा इशारा आलाय. या अतिरिक्त धावण्याची धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 35 धावा. विकेट जरी मिळाली तरी सर्व काही व्यवस्थित झालं या संघाच्या बाजूने. नक्कीच कमबॅक केलं गेलं यावेळेला. इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. सुधारणेला उशीर कधीच होतो नसतो खेळाडूंकडून आणि तेच मात्र यावेळेला जयेशने करून दाखवलंय. पुढचा बॉल सरळ बॅटचा फटका. आपण बघतोय चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा मिळत आहेत. या 2 धावडीची धावसंख्येत वाढ. धावा लागल्या जात आहेत 1 गडी बाद 37 धावा. जितू याच्या खेळीचा जर विचार केला
ज्याच्या बॅटमधून 4 षटकार आणि 2 खणखणीत चौकाराच्या साहाय्याने 33 धावा आल्यात. पुढचा बॉल इन द एअर लॉंग ऑन वरून सरळ सीमारेषे पार दर्जेदार षटकार. बिग बिग बिगी. डीजे बिपिन आपलं लक्ष नाही प्लीज डीजे वाजवा. हा स्वयंभू पायगाव बाजूने लागला गेलाय. पहिलाच बॉल स्लोवर पण बघितलं तर आउट कटर चेंडू टाकलाय. शॉर्ट गली क्षेत्रामध्ये चेंडू गेला. 1 धाव पूर्ण केली. या एका धाबेनिशी धावसंख्येत बदल आणि धावा लागल्या जात आहेत. 3 गडे 5-44. 8 धावा हव्या आहेत. 17 चेंडू आणि 8 धावांची गरज. आपण बघताय तिथे समोरच टेडी आणि मिकी माऊस प्रेक्षकांचे फुल हाऊस. अप्पर कटचा फटका. चेंडू जातोय डिपिश पॉइंट पट्ट्याच्या दिशेने. काय घडलंय ते बघूया. चौकारांसाठी किंवा भीमरसाठी हा रिप्ले घेतला गेलाय. ह्या 4 धावा तर मिळत आहेत. भीमर करता हा 3रे पंच आमंत्रित केले गेलेत. पंचांच्या भूमिकेमध्ये विशाल नाईक सर आहेत. भीमर करता हा 3रे पंचांना आमंत्रण केलंय. नो बॉल. यस इट इज नो बॉल. 5 धावा पुन्हा एकदा मिळत आहेत. कमरेपेक्षाही जास्त वर असल्या कारणानं पंचाने नो बॉल घोषित केलंय. धाव संख्या 50. फक्त हव्या आहेत 2 धावा. 49 धावा. 3 धावा हव्या आहेत. आता ह्या चेंडूला उडवलंय. चेंडू हवेत आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. याचबरोबर 2 धावांची धावसंख्या वाढली. धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 51. 51 50 अप. चांगला वेळ आयोजकांचा या ठिकाणी वाचवला गेलाय. अप्रतिम कामगिरी स्वयंभू पायगाव संघाची. पुढचा बॉल स्लाइस केलं या चेंडूला. चेंडू जातोय गलिश क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली. एका धावेनिशी हा विजयी. 1 धाव पूर्ण होत असतानाच 2.3 चेंडूंमध्ये हा विजय नोंदवलाय. कॉंग्रॅच्युलेशन स्वयंभू पायगाव टीम. हार्ड लक देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा.
एक छोटासा ब्रेक